नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आजच्या व्हिडिओत आपण एका महत्त्वाची विषयावर चर्चा करणार आहोत. महागाई म्हणजे नेमकं काय, ती का वाढते आणि कशी वाढते आणि तिचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतो याची आपण सखोल माहिती घेणार आहोत. अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या ग्रंथातील प्रकरण अर्थशास्त्राचा गाभा यावर आधारित आजचा व्हिडिओ आहे. या ग्रंथातील महागाई या विषयावरची माहिती आपल्याला महागाईची गूढ रचना समजून देणार आहे. महागाई कशी मोजली जाते, CPI, PPI, WPI आणि COLA म्हणजे कोला हे शब्द नेहमी ऐकतो, पण त्यांचा अर्थ काय आहे आणि महागाई वाढली की आपल्यावर, आपल्या खिशावर आणि आपल्या समाजावर नेमका काय परिणाम होतो. चला तर मग महागाईचे अर्थशास्त्र उलगडूया आणि तिच्या विविध पैलूंना आपण समजून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपले महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर महागाई म्हणजे नक्की काय, महागाई वाढण्यामागची मुख्य कारणे कोणती आहेत, महागाईचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर आणि आर्थिक व्यवस्थेवर कसा परिणाम होतो, महागाई मोजण्यासाठी कोणकोणते निर्देशांक वापरले जातात, CPI म्हणजे काय आणि तो महागाई कसा मोजतो, COLA कोला म्हणजे काय आणि त्याचा जीवनमानाशी काय संबंध आहे, PPI आणि WPI यामधील मुख्य फरक काय आहे, महागाई मोजण्यासाठी भारत आणि इतर देश कोणत्या पद्धती वापरतात, महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करते, महागाई वाढली की सामान्य नागरिकांनी कोणते आर्थिक निर्णय घेतले पाहिजे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता आपण सुरुवात करूया. महत्त्वाचा विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय म्हणजे महागाई. आपण नेहमी महागाईविषयी चर्चा अनेक वर्तमानपत्रातून वाचतो आणि आपण टीव्हीवर बातम्यासुद्धा ऐकतो. आपण ती आयुष्यातही अनुभवतोच. महागाई ही काय गौड बंगाल आहे. मानवी इतिहासात महागाई ही कल्पनेच्या पलीकडे वाढल्याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धात जर्मनीमध्ये आणि इटलीमध्ये सुद्धा महागाई प्रचंड वाढली होती. 1923 साली जर्मनीत पावाचा एक तुकडा 20,000 कोटी मार्क्सना मिळत होता. जर्मनीत पावाचा एक तुकडा आपण पाहिला. आता तर घरी जळणासाठी लागणारं लाकूडही इतकं महाग झालं होतं की त्यावेळी चलनाच्या नोटा जाळणं जास्त स्वस्त पडत असे. जी गोष्ट घ्यायला 1918 साली 1 मार्क लागत असे, त्यालाच 1923 साली 72 कोटी 60 लाख मार्क्स लागायला लागले. म्हणजेच 5 वर्षात महागाई 72 कोटी 60 लाख पटीनं वाढली. एखादी लहान गोष्ट घेण्याकरता सुद्धा ट्रक भरून नोटा न्याव्या लागत. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हंगेरीत दरमहा महागाई वाढीचा दर हा 4.19 गुणिला 10⁻16 याचं उत्तर जे येईल तेवढे टक्के वाढला होता. दर 13.5 तासांनी किमती दुप्पट होत होत्या. 1966 साली इंडोनेशियामध्ये दरमहा किमती 60% म्हणजेच दरवर्षी 1000% वाढत होत्या. म्हणजे एखादी गोष्ट फक्त 1 वर्षापूर्वी जेवढ्याला मिळायची तीच गोष्ट त्याच्या 10 पट किमतीला आता मिळायला लागली आहे. अलीकडेच झिम्बाब्वेचा वार्षिक महागाईचा वाढीचा दर हा किती होता तर 89.7 गुणिला 10⁻21 याचं उत्तर जे येईल एवढे टक्के मोठा होता. महागाई वाढली की पैशाचं खरं मूल्य कमी होतं, कारण पैशाची खरी किंमत म्हणजे त्या पैशात आपण किती वस्तू खरेदी करू शकतो यावरूनच ठरते. त्यामुळे जर महागाई प्रचंड वाढल्यानं पैशाची खरी किंमत खूपच घटली तर एक नवं चलन निर्माण करावं लागतं. उदाहरणार्थ, 1 जानेवारी 2005 रोजी तुर्कस्थानमध्ये नवीन लिरा हे चलन निर्माण करण्यात आलं. पूर्वीच्या 1 लाख लिरांच्या बदल्यात हा नवीन 1 लिरा अशा दरानं नवीन लिरा बँकेकडून
मिळत असत. महागाई किंवा चलन अतिवृद्धी किंवा इन्फ्लेशन याबाबत अर्थतज्ञ बरेच अवघड शब्द वापरतात. उदाहरणार्थ चलन संकोच म्हणजे डिफ्लेशन म्हणजे किमती कमी होणं, तर डिसइन्फ्लेशन म्हणजे महागाई जरी वाढली तरी या वाढीचा दर कमी होत जाणं. तसंच महागाईचा दर 50% जास्त झाल्यावर सर्वसाधारणपणे त्याला अतिचलन वृद्धी हायपर इन्फ्लेशन असं म्हणतात. त्याचप्रमाणे रिफ्लेशन म्हणजे वस्तूंच्या किमती खूप कमी झाल्या असतील तर त्या वाढवण्याचा प्रयत्न करणं. महागाईच्या मोजमापाला काही मापदंड म्हणजेच स्टँडर्ड आहे का? समजा गव्हाची किंमत 5% वाढली, तांदळाची किंमत 3% कमी झाली आणि टीव्हीची 10% वाढली, तर महागाई वाढली का कमी झाली असं म्हणायचं? हे कसं म्हणायचं? म्हणून यासाठी वेगळे मापदंड वापरतात. त्यातला कन्झ्युमर्स प्राइस इंडेक्स म्हणजे CPI हा तर सर्वपरिचित आहेच. यात सामान्य ग्राहक ज्या वस्तू वारंवार घेतो अशा जीवनावश्यक वस्तू निवडून त्याची किंमत वाढ झाली का आणि असेल तर ती किती झाली ते बघतात. त्यातही एका वस्तूची किंमत वाढली आणि दुसऱ्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्यासाठी संख्याशास्त्र वापरून एक सरासरी आकडा नक्की करतात. यातही 1 वर्ष आधार वर्ष म्हणून धरतात. उदाहरणार्थ इसवी सन 2000. आता जर सरासरी जीवनावश्यक वस्तू घ्यायला 2000 साली 100 रुपये लागत असतील आणि त्याच वस्तू जर 2001 साली 110 रुपयांना मिळायला लागल्या तर CPI हा 110 आणि महागाईचा दर 110 वजा 100 म्हणजेच 100 गुणिला 10 100 म्हणजेच 10% उत्तर येईल असं म्हणतात. तर 10% हा महागाईचा दर. आता जर पुढच्या वर्षी CPI 115.5 असेल तर 2000 सालाच्या मानानं 115.5 वजा 100 म्हणजेच 15.5% किमती वाढल्या आहेत असा त्याचा अर्थ इथे होतो. पण महागाईचा दर मोजताना गेल्या वर्षीपेक्षा CPI कितीनं वाढला हे बघतात. त्यामुळे या वर्षीचा CPI हा 2001 सालापेक्षा कसं काढता येईल पहा. 115.5 वजा 110 बरोबर 5.5 न जास्त असेल. हा महागाईचा दर त्या वर्षी 5.5 गुणिला 100/110 बरोबर 5% असं मानतात. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स ज्याला शॉर्टकटमध्ये आपण कोला म्हणूया, हेही एक CPI सारखंच पण थोडंसं वेगळं मोजमाप आहे. त्याचप्रमाणे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणजेच PPI हा सुद्धा CPI पेक्षा वेगळा असतो. याचं कारण सबसिडीज, कर आणि इतर गोष्टींमुळे ग्राहकाला एखादी गोष्ट केवढ्याला पडते आणि उत्पादकाला त्याची किती मिळतात यात फरक असू शकतो. उदाहरणार्थ समजा एखादी वस्तू 100 रुपयांना विकली तर ग्राहकाला ती परवडणार नाही, पण ग्राहकाला ती जरुरी आहे आणि विक्रेत्याला सुद्धा त्याचा उत्पादन खर्च लक्षात घेता 100 रुपये मिळाले पाहिजे असं सरकारला वाटलं तर सरकार त्या उत्पादकाला सबसिडी देते. ती त्या उत्पादकाला ती वस्तू ग्राहकांना 60 रुपयांना विकायला सांगून उरलेले 40 रुपये सबसिडीच्या स्वरूपात उत्पादकांना देते. यामुळे उत्पादकाला या विक्रीतून मिळणारं उत्पन्न 100 रुपये आणि गिऱ्हाईकाला पडणारी किंमत 60 रुपये ही वेगळी असू शकतात. करायचंही तसंच काहीसं असतं. विक्री कर किंवा व्हॅट यांच्यामुळे असू शकतात. तर गिऱ्हाईकाला एखादी गोष्ट कितीला पडते आणि उत्पादकाला त्यातले किती मिळतात यात फरक असू शकतो. उदाहरणार्थ जर विक्री कर 10% असेल तर जेव्हा उत्पादकाला एखादी गोष्ट विकून 100 रुपये मिळतात तेव्हा ग्राहक त्यावर 10 रुपये विक्री कर भरतो. हा सरकारकडे जातो, पण त्यामुळे ग्राहकाला ती वस्तू 110 रुपयांना पडते. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स CPI मध्ये ती वस्तू ग्राहकांना केवढ्याला पडते हे बघितलं जातं. तर प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणजे PPI यामध्ये उत्पादकाला किती पैसे मिळतात
हे पाहिलं जातं. CPI, कोला आणि PPI यांच्याशिवाय महागाई मोजण्यासाठी इतरही बरेच वेगवेगळे मापदंड आहेत. भारत आणि फिलिपाईन्स यासारख्या देशात महागाई मोजण्यासाठी होलसेल प्राइस इंडेक्स, ज्याला शॉर्टकटमध्ये WPI म्हणतात, हा वापरतात. भारतात हा दर 10 दिवसांनी जाहीर करतात. या इंडेक्समध्ये ग्राहकांऐवजी कंपन्या आपापसात ज्या वस्तूंची खरेदी विक्री करतात अशा साधारणतः 2400 वस्तू सेवांच्या किमती विचारात घेतल्या जातात आणि मग त्यांचं वेटेड ओव्हरेज जे आहे ॲव्हरेज काढण्यात येतं. अलीकडे मात्र भारत आणि अमेरिका यांनी प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स म्हणजेच PPI वापरायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, महागाई हा आपल्या आयुष्याचा आणि आर्थिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. ती कशी वाढते, कशी मोजली जाते आणि तिचा आपल्या जीवनावर कशा प्रकारचा परिणाम होतो हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण CPI, कोला, PPI आणि WPI यासारख्या महत्त्वाच्या निर्देशांकांवर चर्चा केलेली आहे. या माहितीमुळे तुम्हाला महागाईचा अर्थशास्त्राच्या दृष्टीने योग्य अंदाज लावता येईल, तो सुद्धा सोप्या भाषेत, आणि त्यानुसार आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील. अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या पुस्तकाने महागाईचा गाभा उलगडून दाखवलेला आहे. त्यासाठी या पुस्तकाचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेलच तर तो तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा. मित्रांनो, आपण अजून वेगळ्या भागांमध्ये हा विषय मांडणार आहोत, तर यासाठी जुळून राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.